मला नाही वाटत तिला कळत असेल. कोण निर्मळ मनाने हात जोडतंय आणि कोण मनात पाप ठेवतं. ती जगन्माता आहे, तिच्यापासून आपण काही लपवू शकत नाही. प्रत्येकाच्या मनातले भाव तिला ओळखता येतात. भाईसाहेब, तुमच्या देवीमध्ये इतकी शक्ती असती ना, तर तिने एका मुलीच्या आणि आईच्या मनातलं प्रेम ओळखलं असतं ना. त्यांची काय चांगलं तू पोट भरलं का नाही बाबा? एका पोट भरलं का नाही? मुलीला पोरकं होण्यापासून हा? वाचवलं असतं ना. काही विधिलिखित गोष्टी आपण टाळू शकत नाही. आई बाबा जेवण करत आहे. देवीला दोष देत नाही. हो जेवण करते. कोण हो? तिने काहीही केलं काय म्हणते मा? माझी तिच्यावर ये 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 बस तू तशीच राहणार आहे. बस ना बस ना. बोलते कोणी जाता येत ना कोण हो? हे घेऊन गेलं. की त्या महागौरी मातेने मला दर्शन द्यावं एकदा, आणि म्हणून त्यासाठी मी तिची रोज पूजा करते. तूही कर. हं? आमच्या दोघांमध्ये सुद्धा एक शक्ती उभी आहे. मी चांगली जोडते, ती दुसरी तिसरी कोणी नाही. गौरी माता आहे. मीरा, तुझं मन खूप कटू झालंय. खरं तर हाच तुझा परीक्षेचा काळ आहे. पण एक ना एक दिवस तुलाही पटेल की महागौरी माता आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाही. कठीण प्रसंगी ती कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. आणि ज्या दिवशी तुला हे समजेल, त्या दिवसापासून तू सुद्धा माझ्यासारखीच तिच्यावर श्रद्धा बाळगू लागशील. पोट भरलं बाबा? हा? वेदा, भरलं. तू जेवढं नाही बरोबर? डबा ठेवते हा? आणि इथे हा? जेवढी नाही बरोबर? कोण हो चांगलं झालं. काळजी भाजी होती बा? हा? फुलगोबीचे फुलगोबीची भाजी. अरे हो, आपली गोष्ट अर्धवटच राहिली नाही का? सांगते हा. पण तुझे हे असे मोकळे केस बघितले ना की मला एवढंच आठवते. वेदा, पुढची गोष्ट मी खूप भयंकर आहे. नको नको, राहू दे. हं? वेदा, काय करू नये? अगं, तुझे मोकळे केस पाहिले ना की मला ती यमुनाबाईच आठवते. आणि ती समोर आली ना तर माझे पाय थरथर कापायला लागतात. बापरे, नको ती यमुनाबाई आणि ती चिटकीन सुद्धा, आणि नकोच ती गोष्ट. झालं आई बाबा जेवण झालं. मी केस विंचरले तर आता पाय झाडून ना पुढची देतात. गोष्ट सांगशील? देतात पाय झाड देतात नको आणू. तू खरंच केस पाय विंचरशील? पाय झाड ना खाली. हे इथलं मोठं सांडून ठेवते का सांगू आता ह्या बापा. सांगेन ना गोष्ट. सांगू दे. हेच काय, रोज वेगवेगळ्या गोष्टी हे सांगेन. पुढे देऊन पाहिजे थोडंसं हलकाय काय लागेल. म्हण ना, छान दोन भाऊ आहे पुढे नाही आता गोडी खाली आहे ना. काय ना मागे नाही काही पाणी घेऊन आले हा. काय ना फरक पडतो. काय विधी आहे. जसा खाली पाहिजे वरती सांडवते. तू साजरा तोंडात टाकून देशील तेव्हा.
एक पुढे देऊन पाहू मग हे थोडं चाललं होणार तर काही त्रास जात हा एक पुढे आहे ना एक पुढे देऊन पाहू आता. बायको पाहू तर मला पारा वाढ ना बहिणी वाटतोय ना थांबा ना जरा थोडंसं थांबा. मला कशाला कामाला लावताय चांगलं वाटलं की नाही? नाही मला तर चांगलं वाटलं बहिणीच्या दारात चांगलं वाटतं बा, उठा बाहेर करायचं नाही तू पाहिजे तुम्हाला वाढ ना आज प्रेमाने खरंच आहे. संध्याकाळी का तुझं हो, हा डोळ्यांतर एक पुढे खाऊ म्हणजे पुढे हो. कधी कधी काय सुचेल ना तुम्हाला माझा अर्धी खाली खाऊन घ्या अर्धी संध्याकाळी अर्धी खा घ्या गेला इथला जीव साठवतो. कोणी कसा येते कोणी कसा येते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग क्षमा कर अपमान केला येऊ का नाही. वापरायची हिंमत कशी झाली तुझी करिअर मला बिघडून गेलं आत्ताच्या आत्ता दारवायचं पाहिजे ना तर नक्की नको माझ्याकडे निघलं आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं सगळ्यांनी. आता तुझ्याकडे बघ माझ्याकडे बघ लायकी तरी आहे का तुझी? राम राम मंडळी राम राम या गाणं 6:30 वाजता सीन राखी बाहेर. मला बाथरूमला जायचंय पण आमच्या घरी तर बाथरूम नाहीये. काय आणि हो बेटा बाथरूम तर नाहीये. बाथरूम नाही, फ्रेश रूम आहे. फ्रेश रूम ज्या बाथरूम मध्ये गुड होम अरोमा असतात ते बाथरूम नाही फ्रेश रूम बनवले जातात. गुड होम अरोमा एअर फ्रेशनर्स. कधी येणार माहित नाही. अरे वेड्यांनो आत्ता कुठे पिऊ शकणार आहे तुमची बहीण रस्ता हरकत नाही बाबा, आम्ही वाट बघू.